इन्कम. पहा, खर्च केलेल्या, डोनेट केलेले आणि शिल्लक राहिलेले पैसे म्हणजेच काय टोटल इन्कम. देअरफॉर मनी स्पेंट 60x/100 प्लस डोनेटेड मनी ₹300 प्लस मनी लेफ्ट 3200 is equal to total income becomes X. Therefore is equal to X. Here 0 0 cancel means 6x/10 plus 3500 is equal to X. आता हा 6x/10 जर आपण पलीकडे पाठवला तर मायनस होईल, मीन्स x मायनस 6x/10 इज इक्वल टू 3500. आता या ठिकाणी x मायनस 6x/10 आहेत. याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 असणार. 10 1 10 अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 into x 10x minus 6x 10x minus 6x is 4x 4x/10 is equal to 3500. therefore x is equal to, आता 4x/10 is equal to 3500. मग x is equal to काय येणार 3500 multiply by 10 divided by 4. 2 2s 4 2 5s 10 2 1s 2 2 1s 2 2 7s 14 2 5s 10 2 0 0 1750 multiply by 5. करा मल्टिप्लिकेशन. 5 0 0 5 5s 25 carry 2 5 7s 35 plus 2 37. Question number 3. Mr. Hiralal invested rupees 2,15,000 in a mutual fund. He got rupees 3,05,000 after 2 years. Mr. Ramniklal invested rupees 1,40,000 at 8% compound interest for 2 years in a bank. Find out the percent gain of each of them whose investment was more profitable. काय सांगितलेलं आहे पहा, हिरालालनी 2,15,000 म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे त्याला 2 वर्षानंतर 3,05,000 मिळाले. रमनिकलालने 1,40,000 8%ने कंपाऊंड इंटरेस्टने 2 वर्षासाठीच बँकेत ठेवली. फाइंड द पर्सेंट गेन ऑफ ईच ऑफ देम. त्यांना किती प्रॉफिट मिळाला त्याचं पर्सेंटेज काढायला आपल्याला सांगितलेलं आहे. अँड हुज इन्व्हेस्टमेंट वॉज मोर प्रॉफिटेबल. तर कोणाची इन्व्हेस्टमेंट मोर प्रॉफिटेबल आहे ते आपल्याला त्यावरून समजेल. मिस्टर हिरालाल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू ₹2,15,000. रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट इज ₹3,05,000. प्रॉफिट इज इक्वल टू 3,05,000 मायनस 2,15,000 इज इक्वल टू 19,000. Hiral's profit is equal to ₹19,000. Therefore profit percent is equal to profit upon investment multiplied by 100. Profit is 90,000, investment is 2,15,000 multiplied by 100, and this multiplication division is 41.86%. म्हणजेच हिरालालला 41.86% प्रॉफिट मिळाला. मिस्टर रमनिकलाल इन्व्हेस्टमेंट
entire amount was invested in the bank at 7.5% compound interest. What will be the total amount after 3 years? तर सुरुवातीला बँकेत होते 24,000, त्यामध्ये आणखी 56,000 ॲड केले, त्यावेळी टोटल किती झाले मग? 24,000 प्लस 56,000 इज इक्वल टू 80,000. Rate of interest is 7.5% and amount will be invested by compound interest, means time will be 3 years, means amount is equal to P into bracket 1 plus R upon 100 bracket raised to N. Value of P is 80,000 into bracket 1 plus rate of interest is 7.5 upon 100 bracket raised to N. N is 3. Means balance is equal to 50 upon 100 into x. Donation is equal to 10% of balance. Donation is equal to 10% of balance, means 10 upon 100 into balance is 50 upon 100 into x.
कैलास त्याच्या उत्पन्नाच्या 85% काय करतो, स्पेंड करतो. वेन इज इन्कम इन्क्रीज बाय 36%, त्याचा इन्कम 36%ने काय झाला, इन्क्रीज झाला. हिज एक्सपेन्सेस आल्सो इन्क्रीज बाय 40% ऑफ हिज अर्लियर एक्सपेन्सेस, म्हणजे त्याचे सुरुवातीला जे एक्सपेन्सेस होते त्यामध्ये त्याने 40% एक्सपेन्सेस काय झाले, वाढवले. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्स नाऊ, तर त्याने किती पर्सेंट सध्या तो काय करतो, सेव्हिंग करतो, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲन्सर, लेट द इन्कम बी ₹100. आपण कैलासचा इन्कम 100 रुपीज घेतला. एक्सपेंडिचर इज इक्वल टू 85% ऑफ 100 मीन्स 85 अपॉन 100 इंटू 100 मीन्स ₹85. तो काय करतो, 100 रुपीज जर इन्कम असेल तर त्यातले 85 रुपीज काय करतो, स्पेंड करतो. ही न्यू सॅलरी इज 36% मोर दॅन प्रिव्हियस सॅलरी. प्रिव्हियस सॅलरीपेक्षा 36%ने न्यू सॅलरी त्याची इन्क्रीज झाली. सो न्यू सॅलरी इज इक्वल टू 100 प्लस 36% ऑफ 100. आपण त्याची प्रिव्हियस सॅलरी 100 घेतली होती. 36% ऑफ 100 मीन्स 36 अपॉन 100 इंटू 100. 100 कॅन्सल. 100 प्लस 36 इज ₹136 मीन्स न्यू सॅलरी ऑफ कैलास इज ₹136. न्यू एक्सपेंडिचर इज इन्क्रीज बाय 40% ऑफ अर्लियर एक्सपेन्सेस. त्याचा जो अगोदरचा एक्सपेन्सेस होता त्याच्यामध्ये न्यू एक्सपेंडिचर काय झाला, 40%ने इन्क्रीज झाला. देअरफॉर न्यू एक्सपेंडिचर इज इक्वल टू अर्लियर एक्सपेंडिचर, सुरुवातीचा खर्च आहेच, प्लस 40% ऑफ अर्लियर एक्सपेंडिचर, म्हणजे पहिला 85% खर्च तर तो करतोच, शिवाय त्या खर्चाच्या 40% तो आणखी खर्च करतो. मीन्स 85 प्लस 40% ऑफ 85 मीन्स 85 प्लस 40 अपॉन 100 इंटू 85. 40 अपॉन 100 इंटू 85 हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर काय होईल पहा, 0 0 कॅन्सल. 2 2 4, 2 5 10, 5 1 5, 5 1 5, 5 7 35, 17 2 34 means 85 plus 34 and 85 plus 34 is equal to 119 means new expenditure of Kailas is 119 rupees. Amount he saves now is equal to new salary minus new expenditure. तो जे सेव्ह करतो ते काय असणार आहे, त्याची न्यू सॅलरी मायनस न्यू एक्सपेंडिचर असणार आहे. न्यू सॅलरी बिकम्स 136 मायनस न्यू एक्सपेंडिचर 119. 136 minus 119 is equal to ₹17. Therefore, its saving is equal to saving upon total income multiplied by 100. Saving is 17, income is 136 multiplied by 100. 17 upon 136 multiplied by 100 हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे, 12.5%. मीन्स टुडे कैलास सेव्स 12.5% ऑफ हिज इन्कम. सध्या तो 12.5% काय करतो, बचत करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. टोटल इन्कम ऑफ रमेश, सुरेश अँड प्रीती इज 8,07,000 रुपीज. द पर्सेंटेज ऑफ देअर एक्सपेन्सेस आर 75%, 80% अँड 90% रिस्पेक्टिव्हली. If the ratio of their saving is 16:17:12, then find the annual saving of each of them. काय सांगितले पहा, रमेश, सुरेश आणि प्रीतीचा टोटल इन्कम आहे 8,07,000 रुपये. द पर्सेंटेज ऑफ देअर एक्सपेन्सेस, त्यांच्या एक्सपेन्सेसचं पर्सेंटेज दिलेलं आहे. रमेशचं 75%, सुरेशचं 80% आणि प्रीतीचं 90%. इफ द रेशो ऑफ देअर सेव्हिंग इज, रेशो पण दिला आहे सेव्हिंगचा, 16% रमेशचा आहे, सुरेशचा 17% आहे आणि प्रीतीचा 12% आहे. आन्सर, लेट द सेव्हिंग ऑफ रमेश, सुरेश अँड प्रीती बी 16x, 17x अँड 12x. काय केलं, कॉमन मल्टिपल x घेतला, त्यामुळे त्यांच्या सेव्हिंगचा रेशो आला 16x, 17x आणि 12x. एक्सपेंडिचर ऑफ रमेश 75% ऑफ इन्कम, देअरफॉर सेव्हिंग ऑफ रमेश इज इक्वल टू 25% ऑफ इन्कम. 75% तो खर्च करतो म्हणजे 25% तो सेव्हिंग करतो. वी नो सेव्हिंग इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेंडिचर. सेव्हिंग इज 16x इज इक्वल टू 25% ऑफ इन्कम मीन्स 16x इज इक्वल टू 25 अपॉन 100 इंटू इन्कम ऑफ रमेश. 64x इज इक्वल टू इन्कम ऑफ रमेश. आता हा कसा काढला पहा,
16x is equal to 25 upon 100. 25 1 25, 25 4 100. हा 4 इकडे घालवला, 16 4 64. Means income of Ramesh is 64x. Similarly, saving of Suresh is equal to 20% of income. So 17x is equal to 20% of income of Suresh. आता 64x इन्कम आला आहे रमेशचा. आता आपण सुरेशचा कॅल्क्युलेट करतोय. 17x इज इक्वल टू 20% ऑफ इन्कम ऑफ सुरेश इज इक्वल टू 17x 20% means 20 upon 100 into income of Suresh. Here 20 1 20. 17x is equal to 20 upon 100 into income of Suresh. 20 1 20, 25 100. 17 5 85x means income of Suresh is equal to 85x. Next, saving of Preeti, 10% of her income means 12x is equal to, her saving is 12x is equal to 10 upon 100 into income of Preeti. 0 0 cancel. आता हा 10 इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. मीन्स इन्कम ऑफ प्रीती इज इक्वल टू 12x into 10 means 120x. Given that total income of Ramesh, Suresh and Preeti is 8,07,000. Therefore 64x plus 85x plus 120x is equal to 8,07,000. Now add this. 4 plus 5 9, 2 plus 8 10 plus 6 16, carry 1 1 plus 1 2. 269x is equal to 8,07,000. Therefore x is equal to 8,07,000 upon 269. आणि हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे? 3000. मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स और कॉमन मल्टिपल इज इक्वल टू ₹3000. We know saving of Ramesh is 16x, saving of Suresh is saving of Suresh is, here something is wrong. पाहूया आपण काय चुकले. इन्कम सेविंग ऑफ सुरेश इज 17x आहे पहा. सेविंग ऑफ रमेश इज 16x, saving of Suresh is 17x and saving of Preeti is 12x, only 12x. Means saving of Ramesh is equal to 16 into 3000 is equal to 48,000. Saving of Suresh is equal to 17 into 3000 means 51,000 and saving of Preeti is equal to 12x means 12 into 3000 means 12 3s 36,000. Hence the saving of Ramesh, Suresh and Preeti is 48,000, 51,000 and 36,000 respectively. तर त्यांचं सेविंग याप्रमाणे असेल. क्वेश्चन नंबर 8. Compute the income tax payable by following individuals. आता आपल्याला इन्कम टॅक्स कम्प्यूट करायला सांगितलेला आहे. Mr. Kadam, who is 35 years old and has taxable income of rupees 13,35,000. तर कदम यांचा वय आहे 35, म्हणजे ते पहिल्या टेबलप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आणि इन्कम आहे 13,35,000. टॅक्सेबल इन्कम इज इक्वल टू 13,35,000. तर पहिल्या 10 लाखांवर टेबल नंबर 1 प्रमाणे पहिल्या 10 लाखांवर टॅक्स किती भरावा लागतो? तर 1,12,500 means income tax is equal to 1,12,500 plus 30% of 13,35,000 minus 10 lakh means 1,12,500 plus 30 upon 100 into 3,35,000. याचं सबट्रॅक्शन केलं. आता इथं 0 0 कॅन्सल होईल. हा 0 आणि हा 0ही कॅन्सल होईल. 1,12,500 प्लस 3 into हा 0 0 पण कॅन्सल होईल पहा. 3 into काय येईल? 3,350 and multiplication of 3 into 3,350 is 1,05,000. Sum of these two is 2,13,000. Means Mr. Kadam paid the income tax of rupees 2,13,000. Second question. Mr. Khan is 65 years of age and his taxable income is
₹4,50,000. आता खान यांचं एज 65 आहे, म्हणजे टेबल नंबर 2 60 to 80 या एजनुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि या एजला 3 लाखापर्यंत काय असतो, टॅक्स फ्री असतो. मीन्स टॅक्सेबल इन्कम इज इक्वल टू 4,50,000. इन्कम टॅक्स इज इक्वल टू 5% ऑफ 4,50,000 मायनस 3 लाख. हे कुठून आले समजले का पहा. पहिल्या 3 लाखावर टॅक्स फ्री असतो म्हणून ते मायनस केले. मीन्स 5/100 इंटू 1,50,000 मीन्स ₹7,500. Mr. Khan paid the income tax ₹7,500. Third question, Miss Varsha, age 26 years, has a taxable income of ₹2,30,000. The tax payable is 0 because the taxable income is less than 2,50,000. Do like and share this video. Thank you.